जिसे मिनी स्विट्जरलैंड कहा जाता है, खून कर दिया गया। काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या हिंदू पर्यटकांवर इस्लामी अतिरेक्यांनी हिंस्र पशुलाही लाजवेल असे मृत्यूचे थैमान माजवत 24 निरपराध लोकांना त्यांचा धर्म विचारत निवडून हिंदूंना गोळ्या घातल्या। या इस्लामिक आतंकवादी सैतानाचा विश्व हिंदू परिषद, सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना शादा येथील तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत आतंकवादाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली। यावेळी शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने दुपारनंतर व्यवसाय बंद ठेवत मूक मोर्चात सहभागी झाले होते। या धर्मांध नरपशूंच्या निषेधार्थ गुरुवार रोजी श्रीराम मंदिर, चावडी चौक, शादा येथून सायंकाळी 4 वाजता मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। सहभागी लोकांनी हातात मनगटावर काळी फीत लावलेली होती। मूक मोर्चा हुतात्मा लालदास देसाई स्मारक चौकातून निघत सोनार गल्ली, भोई गल्ली, तूप बाजार, मारवाडी गल्ली, चौधरी गल्ली, खेतिया 4 रस्ता, महात्मा गांधी पुतळा होत प्रांत कार्यालय, डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर पुतळा पावेतो शहरातील शेकडो हिंदू महिला पुरुष मोर्चात सहभागी झाले होते। यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते अजय शर्मा व डॉक्टर स्मिता जैन यांनी मनोगत व्यक्त केले। शादा उपविभागीय प्रांताधिकारी कृष्णकांत कनवारिया यांना निवेदन देण्यात आले। पहलगाम येथे भारतीय हिंदू पर्यटकांना दहशतवाद्यांनी निवडून हिंदूंची हत्या करणाऱ्या दहशतवादी यांचे प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला आहे। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क, शादा।